नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल मुंबई हायकोर्ट क्लर्कचा रिझल्ट डिक्लेअर झाला. सर्वांनी रिझल्ट बघितला असेल. रिझल्ट लागला म्हणजे प्रवास संपलेला नाही. आता खरी तयारी सुरू झालेली आहे. पुढील 1 महिना पूर्णपणे टायपिंगवर लक्ष द्यायचं आहे आता, कारण फायनल सिलेक्शनमध्ये टायपिंग अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हे बघा रिझल्ट. सर्वांचे मार्क्स आलेले आहेत. सर्वांना आपले मार्क्स कळालेले आहेत. भरपूर लोक अब्सेंट होते. काही लोकांना अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले नाहीत. पेपर इझी होता. इथे बघा, ही आहे मुंबई हायकोर्टसाठी जे लोक पात्र झालेले आहेत टायपिंगसाठी. त्यांचा कट ऑफ आहे 67 मार्क्स आणि सध्या त्यांनी डेट, टाइम आणि व्हेन्यू, तारीख, वेळ आणि लोकेशन सांगितलेलं नाहीये कधी होणार टायपिंग बद्दल. मागच्या वेळी जो रिझल्ट लावला होता स्क्रीनिंग टेस्टचा तेव्हाच सांगितलं होतं की तुमचं टायपिंग कधी राहील, बट यावेळेस त्यांनी तसंच केलेलं नाहीये. टायपिंग आणि टेस्ट वगैरे जे काय आहे, टायपिंग स्किल टेस्ट, डेट, टाइम आणि व्हेन्यू हे नंतर कळवण्यात येईल. तर मुंबई हायकोर्टला जवळपास 7305 विद्यार्थी एलिजिबल आहेत, सिलेक्ट झालेले आहेत टायपिंग टेस्टसाठी. नागपूरला 1406 विद्यार्थी आणि औरंगाबादला 2906 विद्यार्थी. ठीक आहे. टोटल जागा किती होत्या? मुंबईला जवळपास 850, नागपूरला जवळपास 170 आणि संभाजीनगरला जवळपास 350. त्यामध्ये जर वेटिंग पकडले तर मग ते लिस्ट अजूनही वाढते, कारण की 200 वेटिंग आहेत मुंबई हायकोर्टला, 40 आहेत नागपूर बेंचला आणि 80 आहेत जवळपास औरंगाबाद बेंचसाठी. ठीक आहे. आता आपण संपूर्ण माहिती बघूया. बघा, स्क्रीनिंग टेस्ट रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे. सर्वांना माहिती आहे स्क्रीनिंग टेस्टचा रिझल्ट लागलेला आहे आणि सर्वांनी आपला रिझल्ट बघितला असेल. आता टायपिंग रिझल्ट डिक्लेअर म्हणजे कुठला? स्क्रीनिंग टेस्टचा रिझल्ट डिक्लेअर आहे. टायपिंग तर पुढे आहे. ठीक आहे. पुढे काय याबद्दल आपण बघूया. आता टायपिंग टेस्ट पासून तर फायनल सिलेक्शन पर्यंत सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आता बघा, टायपिंग टेस्टसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. कट ऑफ पण घोषित आहे. मुंबई हायकोर्टचा आहे 67 मार्क्स, औरंगाबादचा आहे 69 आणि नागपूर हायकोर्टचा आहे 70 मार्क्स. हा जो काही आहे कट ऑफ थोडा हाय लागलेला आहे. काही लोकांचं असं होतं की 75 प्लस लागेल, तेवढा तर निश्चित नाहीये. बट माझ्या मताने मला असं वाटलं होतं 60-65च्या दरम्यान लागला पाहिजे होता. बट तो कट ऑफ थोडाफार मध्यम सारखा लागलेला आहे. 67 बॉम्बे, औरंगाबाद 69 आणि नागपूर 70. तर तो त्यांनी जे उमेदवार घेतले ते त्यांनी फक्त 8 ते 9 टाइम्स घेतलेले आहेत. म्हणजे जर मुंबईला, इथे बघा, मुंबईला आहे 850 वॅकन्सी, तर त्यांनी जवळपास 8 पट उमेदवार घेतलेले आहेत. काहीतरी मला वाटतं 7000 विद्यार्थी पात्र आहेत टायपिंगसाठी. त्यानंतर औरंगाबादला होते 350 जागा, तर त्याचे 10 पट नाही घेतले त्यांनी त्याच्या 8 किंवा 9 पट घेतलेले आहेत आणि ते विद्यार्थी आहेत मला वाटतं 2900 समथिंग काहीतरी औरंगाबादला 2900. त्यानंतर नागपूरला होते टोटल 170 जागा, त्यांनी त्याच्या 8 पट घेतलेले आहेत. 1400 समथिंग विद्यार्थी टायपिंगसाठी पात्र झालेले आहेत. तर तो जो अंदाज होता की किती पट विद्यार्थी घेणार, ती संख्या खूप कमी आहे. 8 ते 9 पटच्या दरम्यानच त्यांनी घेतलेला आहे. अपेक्षित होतं 15 ते 16 पट घेतले पाहिजे होते, तेव्हा तो कट ऑफ खाली आला असता. 62 पर्यंत तो कट ऑफ आला असता. त्यांनी 8 ते 9 टाइम्स घेतले होते. मागच्याच पण त्यांनी तसंच केलं होतं आणि तिथेच थोडंफार फसले होते, कारण की मागच्या वेळेस मुंबई हायकोर्टच्या काहीतरी जागा होत्या 127 काहीतरी जागा होत्या आणि वेटिंगच्या 30 असे काहीतरी 150 जागा होत्या आणि त्यांनी 10 पट मुलं घेतले होते. 1400 काहीतरी मुलं घेतले होते. त्यातले जवळपास 1200 मुलं टायपिंगमध्ये नापास झाले. फक्त 150 मुलं पास झाले टायपिंग आणि त्यांना मग जेवढ्या व्हॅकन्सी होत्या तेवढे विद्यार्थी टायपिंगला पास झाले. इंटरव्ह्यू घेतला, जवळपास सर्वच लोकांना घेऊन टाकलं. त्यामुळेच मी म्हणत होतो की टायपिंगसाठी 15 ते 20 पट विद्यार्थी घ्या, कारण की मार्क्स ज्यांना मिळतात त्यांना टायपिंग येत नाही. ते MPSC, सरळ सेवा, बाकीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. टायपिंगवाले विद्यार्थी खरे कधी आहेत? त्यांना 62, 63, 64 मार्क्स मिळतात. ते विद्यार्थी सिलेक्टच झाले नाही. ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांना टायपिंग एवढं येत नाही. यातले काही असतील टायपिंगवाले,
आता बघा तुम्ही, यांनी आता 7,000 विद्यार्थी घेतले ना मुंबई हायकोर्टसाठी, आणि 2,900 घेतले औरंगाबाद, आणि 1,400 घेतले नागपूर. तर यातले आता 80% पोरं फेल होतील टायपिंग. टायपिंगच येत नाही. आता या 7,000 पैकी फक्त 1,200-1,300 विद्यार्थी टायपिंग स्किल टेस्ट क्लिअर करतील, आणि 800 तर जागा आहे. सर्वच लोक इंटरव्ह्यू बसतात, सर्वच लोकांना घ्यावं लागतं. आता ज्यांना टायपिंग येतं त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे. तुमचं आता सिलेक्शन जवळपास निश्चित आहे. फक्त आता 1 महिना जबरदस्त टायपिंग करा. ठीक आहे. पुढे काय होणार मी सांगतो आता काय होतोय. आता बघा, टायपिंगचा टेस्ट शेड्यूल येईल 5-6 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी डिक्लेअर करतील. 1 महिना जवळपास टायपिंगला भेटणार आहे. 1 महिना तुम्हाला टायपिंगला भेटेलच, कारण की एवढे मोठे लोक आहेत, अरेंज करायचे आहेत. कुठं काय आता पाऊस चालू आहे मुंबईच्या भागात किंवा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात, नाशिक, मुंबई, पुणे या भागात, कोकणात सगळं पाऊस चालू आहे. पाऊस वगैरे सर्व गोष्टी शांत झाल्या, ते टायपिंग वगैरे त्या गोष्टी बघतील. ठीक आहे. आता पुढे काय येईल, आपल्याला डेट कळेल टायपिंगची, टाइम कळेल आणि लोकेशन कळेल, ठिकाण कळेल. ठीक आहे. ही माहिती मुंबई हायकोर्टाकडून त्या वेबसाईटवर 3 दिवसासाठी एका दिवशी कळेल. औरंगाबाद असेल, मुंबई असेल किंवा नागपूर असेल, तिन्ही याचं एकदाच कळून जाईल काय डेट आहे वगैरे ह्या गोष्टी. त्याच्या आधी आपल्याला ऍडमिट कार्ड डाउनलोड करावं लागेल. टायपिंग टेस्टसाठी एक वेगळं हॉल तिकीट असते, ते डाउनलोड करावं लागेल. त्या हॉल तिकीटमध्ये तुमचं तारीख, तुम्हाला कुठे टायपिंग करायची आणि किती वाजता, हे सर्व गोष्टी ते सांगितल्या राहतील. बाकीच्या काही इन्स्ट्रक्शन असतील, डॉक्युमेंट कॅरी करा सोबत, ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॅरी करा. कुठले ओरिजिनल डॉक्युमेंट? ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ह्या गोष्टी किंवा अदर काही गोष्टी इन्स्ट्रक्शन असेल ते आपल्याला बघावं लागतील. आता बघा काय येणार आहे, आता हॉल तिकीट येणार आहे. हॉल तिकीट कशासाठी आहे? टायपिंगसाठी. ठीक आहे. टायपिंगसाठी हॉल तिकीट येईल. टायपिंगचं कधी राहील ते स्वतंत्रपणे सांगण्यात येईल, पण पुढच्या 10 ते 12 दिवसात आपल्याला टायपिंगचं कळून जाईल. आणि 1 महिना तरी जवळपास तुम्हाला आहेच. मला तर वाटते 5 ऑगस्ट नंतर ते टायपिंग होईल. 1 महिना तुमच्या हातात आहेच. आता सांगता येत नाही टायमाचं, कारण की ऑलरेडी हा रिझल्ट 2.5 महिने लेट आहे. जो रिझल्ट 1 ते 1.5 महिन्यात लागला पाहिजे होता, तो रिझल्ट 2.5 महिन्यानंतर लागलेला आहे. जवळपास 70-75 दिवस संपलेले आहेत. 26 एप्रिल एक्झाम झाली आपली, 26 एप्रिल. जुलै महिन्यात त्यांनी निकाल लावला, 8 जुलै जवळपास. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा कुठला आहे भाऊ? टायपिंग टेस्ट. टायपिंग टेस्ट, टायपिंग टेस्ट. कारण तुम्ही निश्चित राहा, हे जे 7,000 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, हे फक्त सगळे अभ्यासवाले आहेत, चांगले मार्कवाले आहेत, त्यांना एवढं टायपिंग येत नाही. टायपिंगवाले विद्यार्थी मला वाटते सिलेक्ट झाले नसतील. काही 1 मार्काने कटले असतील, काही 2 मार्काने राहिले असतील. ठीक आहे. आता जवळपास 1 महिना मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला काय करायचंय? डेली प्रॅक्टिस. डेली तुम्ही आता मित्रांनो सकाळी 2 ते 3 तास, संध्याकाळी 2 ते 3 तास, आणि दुपारी इंटरव्ह्यूची तयारी करा. इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे काय? तुम्ही कशात क्वालिफिकेशन केलेलं आहे, मुंबईबद्दल माहिती की औरंगाबादबद्दल, नागपूरबद्दल, हायकोर्टची माहिती, हे असं माहितीचा अभ्यास करा, स्वतःवर तयारी करा. तर सकाळी 2-3 तास प्रॅक्टिस करायची टायपिंगची. दुपारच्या वेळेत आपल्या अभ्यासिकेमध्ये व्हिडिओ बघायचे आहेत. कुठले व्हिडिओ? हायकोर्टाबद्दल माहिती, क्लरिकल वर्कबद्दल माहिती, टायपिंग साठी तुम्हाला जे शॉर्टकट लागतात त्याच्याबद्दल तुम्ही माहिती गोळा करा. त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती विचारली जाईल, तुमचं बॅकग्राऊंड विचारलं जाईल. ठीक आहे. बेसिक ज्या गोष्टी तुमच्या विचारल्या जातील, तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल, त्यातला एखादा विषय असेल त्या विषयाबद्दल. ठीक आहे. समजा कोणाचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल कुठल्या ना कुठल्या असं स्पेसिफिक विषयामध्ये, त्याची माहिती तुम्हाला विचारण्यात येईल. आता तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर स्पीडवर फोकस करा. ठीक आहे. स्पीडवर फोकस करा. ॲक्युरेसी महत्वाची आहे. आता आपल्याला घरी टायपिंग करताना 450 शब्द आले पाहिजे 10 मिनिटात, तेव्हा कुठं तिथे आपण पास होणार. आणि मिस्टेक्सवर म्हणजे कमी मिस्टेक्स करा, त्याच्यावर लक्ष द्या. आता टायपिंग 20 मार्काची आहे, त्यापैकी तुम्हाला 10 तरी मार्क मिळाले पाहिजे. पॅसेज पूर्ण झाला तरच ते मार्क मिळतात. मागच्या वर्षी बरेच लोक ज्यांना टायपिंग जमते, जे जिल्हा न्यायालयात सिलेक्टेड आहेत, ते लोकांनी हायकोर्टची टायपिंगमध्ये फेल झालेले आहेत. टायपिंग महत्वाची आहे. ठीक आहे. टायपिंग नंतर काय होईल? टायपिंग नंतर तुमचा रिझल्ट लागेल टायपिंगचा. ठीक आहे. त्याच्यानंतर काही आठवड्यानंतर किंवा एखाद्या महिन्याच्या नंतर टायपिंगचा रिझल्ट लागला की त्यानंतर तुम्हाला ते बोलवतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावं लागते. तुम्हाला तुमचा वेळ टाइम दिला जाईल. नागपूरवाले नागपूर जातील, औरंगाबादवाले औरंगाबादला, मुंबईवाले मुंबईत जातील. तो वेळ दिलेला राहील. या स्लॉटमध्ये एवढ्या लोकांनी डॉक्युमेंट घेऊन यायचे, या स्लॉटमध्ये एवढ्या लोकांनी डॉक्युमेंट घेऊन यायचे. त्या डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी असल्या तुम्ही तिथंच कॅन्सल होणार. आणि मग समजा तर बघा, हे 7,000 लोक मुंबईला पास झाले तर टायपिंगसाठी, त्यातले समजा 5,000 विद्यार्थी नापास होणार टायपिंगमध्ये, ही गॅरंटी आहे. 2,000 विद्यार्थी ते पास होतील टायपिंगवाले. त्यात 2,000 लोकांना डॉक्युमेंट घेऊन बोलवतील. त्यातले 500 लोकांच्या डॉक्युमेंटमध्ये झोल येईल. 1,500 लोक सिलेक्ट होतील इंटरव्ह्यूसाठी. त्यानंतर या 1,500 लोकांचा इंटरव्ह्यू घेण्यात येईल. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, इंटरव्ह्यू होईल. इंटरव्ह्यूमध्ये तुमचं काय कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स आणि बेसिक अवेअरनेस बघतील.
तुमचं टायपिंग बद्दल, क्लरिकल वर्क बद्दल काही एक्सपिरियन्स आहे का याकडे बघतील. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला 40 पैकी कमीत कमी 16 मार्क्स मिळालेच पाहिजे. मागच्या वेळेस काही विद्यार्थी असे की त्यांना रिटर्न मध्ये चांगले मार्क आहेत 70, टायपिंग मध्ये 15 आणि इंटरव्ह्यू मध्ये 14 मार्क फेल केले. सॉरी, इंटरव्ह्यू मध्ये 14 मार्क केलं, फेल केलं. ठीक आहे. आणि टायपिंग मध्ये काही लोकांना तर 0 मार्क आहेत, काही लोकांना मायनस आहेत, -7.5. टायपिंग महत्वाचे आहे. 20 पैकी तुम्हाला कमीत कमी 12 प्लस आले तर तुम्ही आज कॉम्पिटिशन मध्ये राहाल. ठीक आहे. आणि ज्या लोकांना 70 मार्क्स आहेत आणि ते 70 मार्क्समुळे मुंबई हायकोर्टला सिलेक्ट झालेले आहेत, तुम्ही काठावर पास झालेले आहात. तुमच्या पुढे काही विद्यार्थी असतील, ती जी लिस्ट लागलेली आहे ती सीट नंबर नुसार लागलेली आहे, ती काही रँक नुसार लिस्ट नाहीये. ठीक आहे. जे आता यादी त्यांनी डिक्लेअर केली एलिजिबल कॅन्डिडेट्स, ते रँक नुसार नाहीये, ती सीट नंबर नुसार आहे, ते मार्क्स नुसार नाहीये. ते तुम्हाला 70 मार्क्स असतील, तुम्ही काठावर आहात, तर तुम्ही आता टायपिंग चांगली करा. मला माहिती आहे ज्या लोकांना कमी मार्क असतील त्यांचं टायपिंग चांगलंच असेल. मग फायनल मध्ये काय होईल, मार्क्स आपले रिटर्नचे प्लस टायपिंगचे मार्क्स प्लस इंटरव्ह्यूचे मार्क्स, आणि मग हे 150 पैकी कट ऑफ लागेल. 90 मार्काचा पेपर होता, त्यातले तुम्हाला 70 मिळाले असतील. आता 20 मार्काची टायपिंग यातले तुम्हाला 10 मिळाले, समजा पास झाले तुम्ही. इंटरव्ह्यू मध्ये 40 पैकी 30 एक तरी मिळाले. हे 30 आणि 40 आणि 70, 110 वर तुम्ही हमखास लागता. ठीक आहे. हे तिन्ही गोष्टीचं ऍडिशन होऊन नंतर तुम्हाला फायनल सिलेक्शन होईल. तर आता मला तेच सांगायचं आहे की टायपिंगचा रिझल्ट लागला म्हणजे तुम्ही आता, काही लोकांचं मी स्टेटस बघितलं टायपिंगचा रिझल्ट लागलाय, तर म्हणजे टायपिंगचा रिझल्ट म्हणजेच टायपिंग टेस्टसाठी तुम्ही एलिजिबल झाला, स्किल टेस्टसाठी तुम्ही आता एलिजिबल झाला, तर तुम्ही स्टेटस ठेवायला लागले. असं करू नका. आता फायनल सिलेक्शन मध्ये टायपिंग खूप महत्वाचं आहे. तर चला, सर्व पात्र उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा. परत सांगतो एकदा लास्टला, मुंबई हायकोर्ट क्लर्क बद्दल मोठी अपडेट समोर आली. ठीक आहे. बराच काळानंतर किंवा बराच वाट पाहिल्यानंतर आपल्या टायपिंगला किती लोक पात्र झाले हे आपल्याला कळालेलं आहे. ठीक आहे. पात्र उमेदवारांची यादी पण जाहीर झालेली आहे, ती तुम्हाला आपल्याला याच्यावर दिसू शकते. कुठे गेलं आपले वेबसाईट, हे बघा, ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर सर्वांचे मार्क्स वगैरे कळत आहेत. हे बघा, इथं जे लिहिलेलं आहे हे 4 अपडेट लास्टचे, हे सर्वांचे मार्क्स, हे मुंबईला जिथे जे लोक पात्र झाले त्यांची यादी, हे टोटलचे आहे, हे नागपूरचं आहे, आणि औरंगाबादला पात्र झाले त्यांची यादी, टोटल जागा किती होते ते मागच्या वर्षी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे टायपिंग टेस्टचा व्हेन्यू. तुम्हाला प्रत्येकाला दिलेलं होतं की या लोकांना 8 वाजता यायचंय, हा टाइम होता, हे लोकेशन होतं टायपिंगचं मुंबईला. काही लोकांना 8 वाजता बोलवलं, काही लोकांना 10 वाजता, काही लोकांना 11 वाजता, हे वेगवेगळ्या शेड्यूलनुसार तुम्हाला हे बनवलेलं होतं. ठीक आहे. बघा, हे 9 वाजता बोलवले होते. त्यानंतर पुढे जेव्हा डॉक्युमेंटला बोलवलं होतं, जे लोक टायपिंग पास झाले त्यांना डॉक्युमेंटसाठी बोलवलं होतं, हे डॉक्युमेंटसाठी हा स्लॉट दिलेला होता. 11 वाजता या लोकांनी डॉक्युमेंट घेऊन यायचे. त्यानंतर 2 वाजता या लोकांनी डॉक्युमेंट्स घेऊन यायचे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स. ठीक आहे. हे प्रत्येकाचा स्लॉट दिलेला होता, 15-15, 20-20 लोकांचा गट करून. त्यानंतर इंटरव्ह्यूचं शेड्यूल आलं होतं की तुम्हाला या तारखेला इतक्या वाजता इंटरव्ह्यू द्यायचं आहे. हे बघा, काही लोकांना 2 वाजता बोलवलं, काही लोकांना 10:15 बोलवलं सकाळी, काही लोकांना 2, 10:15. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या स्लॉटमध्ये इंटरव्ह्यू बोलवलं होतं. इंटरव्ह्यू नंतर मग तुम्हाला तर माहिती आहे, सर्वांचे तिघांचे ऍडिशन होऊन फायनल सिलेक्शन होते. आणि पगार चांगला आहे मुंबई हायकोर्टचा. याचा मित्रांनो पगार चांगला आहे, चांगलं लक्ष द्या. S10 पगार आहे. बघा, S10 हातात तुमच्या 70,000 पर्यंत येईल. सध्या जे जिल्हा न्यायालयात काम करतात ते S6 वर काम करतात. MPSC मधून जे टायपिंग साठी सिलेक्ट होतात, क्लर्क साठी सिलेक्ट होतात, त्यांचा पगार पण S6च आहे. त्यांच्या हातात काहीतरी 40-42 हजार येत असतील. ठीक आहे. तयारी करा, सुवर्ण संधी आहे. आता टायपिंग साठी 1 महिना पूर्ण झोकून द्या, पूर्ण झोकून द्या. कारण की जे लोक सिलेक्ट झालेले आहेत ना, तुम्ही आता लकी आहात. 7,000 लोक मुंबईसाठी, त्यांना शुभेच्छा. 1400 लोक नागपूरसाठी, त्यांना पण शुभेच्छा. आणि 3,000 लोक जे औरंगाबाद सिलेक्ट झाले त्यांना पण शुभेच्छा. मुंबईला कॉम्पिटिशन एवढी नाहीये जेवढी नागपूर आणि औरंगाबादला आहे. चला, टायपिंग करा, टाइमपास करत नाही. ऑल द बेस्ट अगेन. हा 1 महिना टायपिंग 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 आणि इंटरव्ह्यूची तयारी दुपारी करायची. म्हणजे व्हिडिओ बघत राहा, इकडचे तिकडचे लोकांचा अनुभव, ओल्ड व्हिडिओज बघत राहा टायपिंग, इंटरव्ह्यूची. चला, ठीक आहे. काही अडचण असेल तर मला विचारा, कमेंट करा, मी सर्वांना उत्तर देईन.